कब से सर थोड़ा मांगा है, कब से सर? यार मागचे सर के पार्टी है सर को तो सर के अरे बूम टीवी नहीं कब से सर बूम खाली क्या कब से सर माझे क्या हातवरती के थोडं मागे मोसी सविस्तर माहिती येतो ना येतो मोर्चा आणि त्याच्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका आंदोलकाचा मृत्यू झाला आणि सहकाऱ्यांचं सांत्वन करताना मनोज जरांगे पाटील आपल्याला दिसतात. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि या आंदोलनादरम्यान एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दुसरीकडे एका आंदोलकाने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता, मात्र एका मराठा आंदोलकाचा या आंदोलनामध्ये मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका त्याला आला आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलकांमध्ये शोककळा पसरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एका सहकार्याचं सांत्वन करताना मनोज जरांगे पाटील दिसत आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांचा जो सगळा मोर्चा आहे मराठा आंदोलकांसाठीचा तो मुंबईत दाखल होणार आहे. जुन्नरमधून ते निघालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये एक दुःखद बातमी त्यांच्या समोर आली, ती म्हणजे एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यात मृत्यू झाला. मराठा आंदोलक जे सहकारी आहेत सगळे ते भावूक झाल्याचं बघायला मिळत आहे. एका सहकार्याचं सांत्वन जे आहे ते मनोज जरांगे पाटील करतात. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं. माधव, काय परिस्थिती आहे? आंदोलक जे आहेत, सहकारी आहेत सगळे, ते भाऊक झाल्याचं चित्र आता बघायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील सहकाऱ्यांचं सांत्वन करताना दिसत आहेत. काय अधिकची माहिती? मराठवाड्यातीलच बीड जिल्ह्यातल्या वरदगावचे देशमुख यांचं आज सकाळी हृदयविकारानं निधन झालेलं आहे. दोन भाऊ या आंदोलनामध्ये सहभागी होऊन ते मुंबईला येत होते, मात्र जातानाच त्यांना हृदयविकाराचा झटका जुन्नरमध्ये आला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ सध्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय आणि त्यांचा मृतदेह तो खासगी एका वेगळ्या हॉस्पिटलमध्ये आहे. दरम्यान याच रस्त्यावर मनोज जरांगे पाटील जात होते, त्यामुळे कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी ते गेलेले होते. त्यांनी भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाज स्वतः मी मनोज जरांगे पाटील तुमच्या कुटुंबाबरोबर असणार आहे, तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नारायणगाव इथं सध्या त्याचं कुटुंबीय आलेलं आहे आणि त्या कुटुंबियांची ते भेट घेतले. मोठ्या संख्येने सगळे मराठा त्या हॉस्पिटलमध्ये येऊन सकाळपासून भेट घेऊन दुःख व्यक्त करत आहेत की एक आंदोलक मुंबईला जात असताना आपला जीव गमावलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आता सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाऊ द्यायचं नाही आणि तीच भूमिका मनोज जरांगे यांनी दवाखान्यामध्ये जाऊन त्याच्या कुटुंबियाबरोबर बोलताना सांगितली. माधव, काय अधिक माहिती मिळते? कशा पद्धतीनं हे झालं होतं? कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जो आहे तो या आंदोलनासाठी आहे आणि त्याच्यात ही सगळी जण हे आंदोलक जे आहेत ती कशा पद्धतीनं काळजी घेत आहेत? कारण इतक्या सगळ्या गर्दीमध्ये या सगळ्या जनसमुदायामध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने एका आंदोलकाला गमावलं लागलं. सगळ्या भागातली मराठा या मुंबईकडे रवाना झालेले आहेत. कोणी मोटरसायकलवर आहे, कोणी कारमध्ये आहे, कोणी ट्रॅक्टरमध्ये आहे, कोणी ट्रकमध्ये आहे. त्यांच्या परीनं पुढचे 8-10 दिवस जाता येईल, राहता येईल अशा पद्धतीनं त्यांनी. नक्कीच माधव, तुम्हाला इथे थांबवते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.
आता ईसकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी ईसकाळ.com ला नक्की भेट द्या.